काय करतेस आज? अरे हे जरा कपाट सगळं आवरून घेते रे. खूप कपडे झाले. सगळं आवरायला लागणार आहे. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. संडे मॉर्निंग झाली आहे, रुटीन सुरू आहे आणि आज जरा कपाट आवरायला घेतलंय. खरं तर तसं रोज आपण कपडे घडी वगैरे करून नीट जागच्या जागी ठेवत असतो, पण घाई गडबडीमध्ये कुठलेही कपडे पटापट ठेवले जातात आणि महिन्यातनं एकदा तरी ह्या सगळ्या गोष्टी जरा आवरायला लागतातच. यावेळेला थोडंसं माझं काही आवरलं गेलं नव्हतं. बरेचसे कपडे असे आहेत की मला ते काढून टाकायचे आहेत, काही तर मी अजून वापरले सुद्धा नाही आहेत. सो म्हटलं आज छान पुन्हा एकदा कपाट लावून ठेवूया. सगळे कपडे आधी काढून घेते, स्वच्छ पुसून सगळे कपडे जागच्या जागी ठेवून देते. ह्या कपाटात आता मी कपड्यांचं ऑर्गनायझेशन असं केलंय की हा जो वरचा खण आहे इथे मी माझे कपडे ठेवते आणि इथे खाली पुष्करचे ठेवते. बट त्यात सुद्धा काही कॅटेगरीज केल्या आहेत की नेहमीच्या वापरायचे, बाहेर जायचे, इस्त्रीचे असे वेगळे ठेवते आणि अगदीच जे फंक्शनल वेअर असतात मग ते सरळ मी वरती ठेवून दिलेत. या खणात सगळ्या साड्या ठेवल्या आहेत. या खणात मागे मी माझे डेलीचे गाऊन ठेवलेत आणि मला जे रोज कॉस्मॅटिक लागतं ते सगळे प्रकार मी इथे ठेवलेत. त्याच्या खाली इथे आमचे डेली यूजचे सगळे टॉवेल्स ठेवलेत आणि हे जे दोन खालचे खण आहे हा खण आहे, ह्यात सगळं पुष्करचा लॅपटॉप वगैरे प्रकार आहे. आणि या खणात सगळी मी माझी इमिटेशन आर्टिफिशियल ज्वेलरी ठेवली आहे. आपले इथे ग्लेअर्स आणि चष्म्याचे बॉक्स सुद्धा इथे आहेत. राऊची पिचकारी इथे कशी काय आली? पिचकारी नाही येतो, पंप आहे बलूनचा. लपवून ठेवलाय कपड्यांच्या मागे. राहू खराब करतो. एक तुला आठवतं का येल्लो कलरचा होता, असाच खराब केला म्हणून हा एक इथे जरा सेफ साईड लपवून ठेवलाय मागे. मला वाटलं पिचकारी आहे. राहू तेव्हा तुझा बलून पंप करण्याचं मशीन. बलून कुठे आहे? हे बघ, बलून पण मिळाले. बघ बरं होतंय का? गाडीला काय फुगवून दे थोडं. नाही मी फुगवलं होतंय का? येतंय तुला? नाही येते. नाही येते ना? अरे मशीन सोडून याने स्वतःच फुगवला. क्या बात आहे. तोंडानेच मस्त राहू. फुगवतोय. Come on. क्या बात है. आवरता आवरता कॉफी घ्या गरम गरम. क्या बात आहे. सासूने सुनेसाठी कॉफी आणली आहे. अंकिता नीट आवर. पुसून घेते रे जरा आधी. हा, झुरळ वगैरे अजिबात नाही येत पण आपल्या इथे कपाटात वगैरे. नाही अजिबात नाही. डांबराच्या गोळ्या ठेवल्या ना हा. की नाही येत. तुझे पण आणि पुष्कर मला कपडे सांग हा. कुठले शर्ट वगैरे काढून टाकायचे. हो. कुठलं आहे हे? वास मस्त येतोय. नवीन आणलंय हे स्पार्कलचं. अच्छा, मस्तच वास येतोय. फ्लोरल हे त्याचा फ्रॅग्रन्स. ही जी गोळी आहे ना हा, मिम्मी खाऊन नव्हता. निम्मी निम्मी म्हणजे? मिम्मी मिम्मी म्हणजे? जुडळ. अच्छा, झुरळला. हा, झुरळला आम्ही मिम्मी म्हणतो ना. लहानपणापासून. हा, झुरळ आहे ते. झुरळ काय म्हणायचं? मिम्मी नाही, झुरळ. मिम्मी अरे झुरळ. मिम्मी. बर, थांब राहू बाजू. राऊची मस्ती चालू आहे. आता हे जे मी सगळे कपडे कपाटामधनं काढून घेतले ते जरा सॉर्ट करून ठेवते. जीन्सचे टॉप सगळे वेगळे ठेवते, पंजाबी ड्रेस वेगळे ठेवते, वन पीस, त्याच्यानंतर कुर्तीज, लेगिन्स हे जरा सगळं सॉर्ट आउट करून ठेवते. त्यातले जे काही नको आहेत ते बाजूला काढते. खरं तर कपाट आवरणं हा आपल्या सगळ्यांचा एक महत्त्वाचा टॉपिक असतो. कारण कपाट आपलं सतत उघडलं जातं, कपडे आपण काढतो, ठेवतो. बरेच वेळा घाई गडबडीत असं होतं की आपल्याला आठवत सुद्धा नाही की आपण कुठे काय ठेवलंय. त्याच्यामुळे आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने हे कपाट ऑर्गनाईज करत असतं. म्हटलं मी आज कशा प्रकारे ऑर्गनाईज करते हे तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करते. माझे सगळे कपडे आता मी सॉर्ट करून ठेवलेत. सो इथे मी सगळे जरा ट्रेडिशनल वेअर किंवा अगदी फंक्शन्सला जे मी घालते ते मी इथे सगळे ठेवलेत. इथे मी इस्त्रीचे ठेवलेत. हा सगळा बंच मी केलाय तो सगळ्या माझ्या लेगिन्स, जीन्स याचा केलाय. त्याच्या बाजूला माझे स्वेटशर्ट्स, वन पीस, त्याच्या बाजूला कुर्तीज, जीन्सवरचे टॉप्स. हा जो सगळा बंच आहे हा मी काढून टाकलाय कारण यातले बरेचसे कपडे आता होत नाही आहेत किंवा खराब झालेत. सो हा केलाय. आणि हा जो मागचा बंच आहे हे अजून मी वापरायलाच काढलेले नाही आहेत, पण त्यासुद्धा काही मला स्लीव्ज लावायचे आहेत, काही अल्टर करून घ्यायचे आहेत. असा एक बंच मी तिथे वेगळा ठेवलाय. आता हे सगळे पटकन मी कपाटात लावून घेते.
माझं हे लावून झाले की पुष्करचे आवरून घे. राऊचं कपाट माझं ऑलरेडी आवरून झालंय सगळं. इथे आता मी इस्त्रीचे आणि जे सगळे नवीन कपडे आहेत जे मी अजून यूज नाही केले ते मी इथे ठेवलेत. इथे माझे रेग्युलर जीन्सवरचे जे टॉप्स आहेत ते इथे ठेवलेत. त्याच्या मागे माझे सगळे वन पीस आणि जीन्स ठेवल्यात आणि ह्या साईडला मी रेग्युलर यूजचे जे माझे सगळे कुर्तीज आहेत ते प्रकार मी इथे ठेवलेत. आता पुष्कर मला तुझं सांग काय काय. पुष्करचे सुद्धा सगळे कपडे सॉर्ट करून झालेत. त्याचे सुद्धा जागच्या जागी ठेवून घेते. डांबराच्या गोळ्या टाकल्यात आधी. पुष्करचे सगळे कपडे मी आता इथे लावून घेते. पुष्कर जॅकेट्स या साईडला ठेवली आहेत. शर्ट्स सगळे इथे ठेवते. अशा प्रकारे वरचे दोन्हीही खण माझे व्यवस्थित आवरून झालेत. आणि तसं बघायला गेलं तर कपाटातले हेच 2 खण जास्त वापरले जातात. कारण साड्या इथे तुम्ही बघू शकता माझ्या ऑलरेडी लावलेल्या आहेत कारण त्या क्वचितच वापरल्या जातात. आणि बाकी सुद्धा हे जे खण आहेत ते तसे लावलेलेच असतात कारण टॉवेल्स सुद्धा मी त्या वेळेला घडी करून व्यवस्थित ठेवते. पण हेच कपडे जरा पटापट काढले जातात घाई गडबडीत. आणि हे जे सगळे कपडे आहेत जे मी काढून टाकले ते मी आता एका पिशवीत बांधून ठेवणार आहे. कारण आमच्या इथे एक मावशी येतात त्या हे सगळे कपडे घेऊन जातात आणि त्यात सुद्धा जर काही कॉटन वगैरेचे कपडे असतील तर मग ते आम्ही घरात पुसायला वगैरे वापरतो. झालं ना आवरून? काय शोधतेस आता? अरे 1-2 साड्या आहेत रे. त्या दिवशी मला आई विचारत होती पण त्या कुठे ठेवल्या आहेत मी मला आठवत नाहीये. या बस सापडल्या. या आठवतं बाबांकडे गेलेलो तेव्हा मी घेऊन आलेले त्या आईला हव्या होत्या आणि ही अजून एक हवी होती तिला. दाखवते थांब तिला. आई ग या बघ ही तू शोधत होतीस ना माझ्या इथे होती खाली. आणि या बाबांकडनं मी घेऊन आले. हिला ती उदबत्ती लागली होती तो प्रकार होता ना. हे बघ ना इथे असेल बघ कुठेतरी पदराला ना मला वाटतं. पण म्हणजे यांचं करता येईल आपल्याला. हे बघ पदरालाच लागलेलं ना. हे बघ काय उदबत्ती लागली होती त्या दिवशी यार. पण ड्रेस शिवू शकतो आपण त्याचा आता. क्लास दिसेल माहिती मस्त. ही बघ आणि हा तर तू शोधत होती ना ब्लॅक हवी ना तुला. बाबांकडे होती मी त्या दिवशी घेऊन आली. तू सांगितलं मला ते. आणि हे बघ या ब्लाउजावरची आपण बघत होतो ना राहू बाजू ब्लाउज आहे हे शिवलेलं म्हणूनच त्यामुळे ह्याचं थोडस कलर हे नाही, पण आहे, तरी ठीक आहे. जाईल. जाऊ शकते. मस्तच आहे. क्लास दिसते बघा. हे बघ, हे बघ. ड्रेस आहे अं, फक्त आणि काय आहे ना सेम आहे. हे बघ Print आणि प्रिंट हे आणि हे सेम आहे. सगळ्याच पण त्यावेळेला हाच हेच काय कॉम्बिनेशन होतं. हे काय करते? अरे राहुला गाडीत सेल टाकून हवे. मग दे मी लावून देऊ का? हा दे ना जरा. दे. हे पकड. हे बघ काय झालं. लागत नाहीये. दे इकडे. छान. तर ह्या 3 साड्या आई मला केव्हापासून विचारत होती. खरं तर ही जी साडी आहे ही मागच्या दिवाळीला आईने नेसलेली आणि पूजा करताना याला उदबत्ती लागली होती त्याच्यामुळे ती खराब झाली. पण आम्ही ठेवून दिली आहे का ह्याचा आम्ही ड्रेस शिवणार आहोत. म्हणजे मी घडी मोडली होती. नवीन साडीची आम्ही घडी मोडलेली आईने. पटकन अगरबत्ती लागली तिला. आणि ही साडी हेमांगच्या मुंजीतली आहे. ही सुद्धा मला हवी होती पण अमृता घेऊन गेली होती सो ती बाबांकडनं मी घेऊन आले. कॉम्बिनेशन मस्त आहे. आणि ही ब्लॅक मी बाबांकडे होते तेव्हा तुम्हाला सांगितलेलं माझ्या पहिल्या संक्रांतीची साडी आहे आणि आता तशी खूप वापरली आहे. ह्याचा सुद्धा ड्रेस शिवायचा आहे आम्हाला सो ते आमचं प्लॅनिंग सुरू आहे. मला गॉगल मिळाला पण मी त्याला चष्मा समजतोय. चष्मा? हा बाबाला चष्मा आहे म्हणून. अशा प्रकारे मस्त सगळं कपाट आवरून झाले. बरीचशी जागा सुद्धा रिकामी झाली आहे. तरी काही काही कपडे अजून इस्त्रीला गेलेत ते आल्यानंतर इथे मी लावून ठेवेन. सो संडेचं एक मेन काम झालंय आज माझं. आणि आता लंचची तयारी. आज पोळ्या करून झाल्यात, वरण झालंय, श्रीखंड मी बाहेर काढून ठेवलंय. फक्त भाजी आम्ही बाहेरनं मागवतो. एकीकडे राऊचा भात लावते मी. राऊसाठीच फक्त भात लावलाय. आम्ही कोणी भात खाणार नाही आहोत. आज खरं तर सकाळी आम्ही नाश्त्याला चहा पोळी केली होती त्यामुळे पोळ्या आमच्या सकाळीच झाल्या. भात लावलाय मी आता फक्त भाजी राहिली होती आणि आता आवरावर सुद्धा झाली आहे. तर भाजी काय करायची हा जरा प्रश्न होता. सो म्हटलं जाऊ दे ऑर्डर करूया. सो पनीरची भाजी ऑर्डर केली आहे. आईकडनं नाही
पप्पाकडनं पण नाही उभी होते येस येस हा, त्यांना बसू तर दे. देतो 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 ते दे. आणि तू आबांना दाखवलं का? अब्बा हाँ? पीछे देखो अरे ये कहाँ से आया मी चालू करून दाखवू अरे बापरे अरे लकी. वाह फंक्शनिंग दाखव आबांना. यस हे यस बघा आणि त्याला हाँ फुल ये function अरे येतं. 24 यस 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 ओ हो हे हो बघा हो. 25 पप्पांनी आणली का हम्म. दाण्याची चिक्की आहे ना. अरे काय खुसखुशीत आहे बघा. ठीक आहे. उघडलं करावं. ते ट्राय करतायत का ते जाम बसलंय. काढलं ना वरून वेळ अंकिता भाज्या आल्यात. आल्या ना? हो. चला. हा फॅन लावला ना एसीचा, इथे फिरतो, याने कपडे सुद्धा लगेच वाळून जातात, गरम हवा येते तर. ऑर्डर केलेल्या भाज्या आल्यात, पटकन आता आम्ही जेवून घेतो. ही कुठली आहे? पनीर कढई, आणि दुसरी चीज बटर मसाला. राहू दुपारी मस्त आराम झालाय आणि आता जरा बाहेर जाऊन येतोय. जरा कपड्यांशीच रिलेटेड काही कामं आहेत. तुम्ही सकाळी बघितलं असेल, आज माझं मस्त कपाट आवरून झालंय. सो काही कपडे इस्त्रीला द्यायचे आहेत, काही ऑलरेडी दिलेत ते घेऊन यायचे आहेत. आणि तुम्ही बघितलं असेल काही काही कपड्यांचं तर मी अजून ओपनिंग सुद्धा केलेलं नाहीये. सो काहींना स्लीव्ज लावायचे आहेत, काही अल्टर करायचं आहे, अशी बरीचशी कामं आहेत. त्यासाठीच बाहेर जातोय. आज हा व्लॉग इथेच थांबवते. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सी यू अगेन.